जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता, परंतु आज एक छोटंसं अपडेट मिळालं आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी 118 कोटीचा पीक विमा हा मंजूर करण्यात आला आहे आणि यामध्ये सोयाबीनसह 7 पिकांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त सोयाबीन या पिकासाठी नुकसान भरपाई म्हणजे 109 कोटी रुपयांची ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार. अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, कोणत्या तालुक्यासाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि सर्वाधिक कोणत्या तालुक्याला रक्कम मिळालेली आहे आणि यामधून या पंतप्रधान पीक विमा योजनेमधून कोणते तालुके वगळण्यात आलेले आहे याची सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत. यापूर्वी मित्रांनो 1 रुपयामध्ये पीक विमा योजना होती आणि नंतर आता या खरीप 2025 पासून 1 रुपयातली जी पीक विमा योजना आहे ती बंद करण्यात आल्यामुळं यामध्ये शेतकरी बांधवांचा सहभागसुद्धा घटलेला आहे. आणि त्या दुसरं कारण जे बघायचं झालं तर यावर्षी खरीप 2025मध्ये असे बरेच शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही 1 रुपयाचाही पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला नाही. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत. तर वळूया आजच्या आपल्या या महा अपडेटकडे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता आज सोमवार 4 मे 2026 आहे आणि आजच्याच ॲग्रोनी हे बातमीपत्र प्रसिद्ध केलेलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी 118 कोटींचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि सोयाबीनसह 7 पिकांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. यामध्ये तालुकानिहाय मंजूर रक्कम जी आहे तर या ठिकाणी पाहणार आहोत आपण. तालुका अहिल्यानगरमध्ये 5,03,96,000 रुपये रक्कम मंजूर झालेली आहे. अकोले तालुक्यामध्ये 1,17,04,000 रुपये मंजूर झालेले आहेत. जामखेड तालुक्यामध्ये 17,71,62,000 रुपये मंजूर झालेले आहेत. कर्जत तालुक्यामध्ये 89,000 रुपये मंजूर झाले आहेत. कोपरगावमध्ये 9,66,33,000 रुपये मंजूर झाले आहेत. नेवासा तालुक्यामध्ये 22,68,81,000 रुपये मंजूर झाले आहेत. पारनेर तालुक्यामध्ये 21,72,64,000 रुपये मंजूर झालेले आहेत. पाथर्डीमध्ये 1,40,02,000 रुपये इतकी रक्कम मंजूर झाली आहे. राहाता तालुक्यामध्ये 13,92,71,000 रुपये इतकी मंजूर झालेली आहे. राहुरी तालुक्यामध्ये 6,24,95,000 रुपये इतकी मंजूर झालेली आहे. शेवगाव तालुक्यामध्ये 1,07,91,000 इतकी रक्कम मंजूर झाली आहे आणि श्रीरामपूर तालुक्यामध्ये 17,96,75,000 रुपये मंजूर झालेले आहे. असे मिळून 118 कोटीची ही रक्कम पीक विम्यासाठी मंजूर झाली आहे. गत वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून 118 कोटी 63,64,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली. यामध्ये उडीद, मूग, भुईमूग, कांदा, बाजरी, तूर आणि सोयाबीन या 7 पिकांसाठी ही भरपाई मंजूर करण्यात आली. मात्र श्रीगोंदा आणि संगमनेर या तालुक्यांना योजनेतून कोणतीही भरपाई मिळालेली नाही. कृषी विभाग महाराष्ट्र मार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजना नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी लागू करण्यात आले. 2 वर्षापूर्वी ही योजना 1 रुपयात उपलब्ध होती. मात्र नंतर शेतकऱ्यांना हप्ता भरावा लागल्याने सहभागात घट झाल्याचे दिसून आले. खरीप 2025 हंगामात जिल्ह्यातील 2,39,170 शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला. त्यामध्ये 2,23,788 हेक्टर क्षेत्राचा पीक विमा मंजूर करण्यात आले. यामध्ये सोयाबीन पिकाचा सर्वाधिक वाटा असून या पिकासाठी 109,73,21,000 रुपये मंजूर झाले. त्याखालोखाल उडदासाठी 6,19,93,000 रुपये, मुगासाठी 1,58,16,000 रुपये, तुरीसाठी 51,43,000 रुपये, कांद्यासाठी 28,10,000 रुपये, भुईमुगासाठी 20,16,000 आणि बाजरीसाठी 12,14,000 रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे. पीक विमा मंजुरीच्या यादीत श्रीगोंदा आणि संगमनेर तालुक्याचा समावेश नसल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. कर्जत तालुक्यासाठी अत्यल्प म्हणजेच फक्त 89,000 रुपयांचीच रक्कम भरपाई मंजूर करण्यात आली. तर मित्रांनो, छोटंसं अपडेट होतं. अपडेट आवडलं लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. भेटूया त्या नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.